नन्दसदवन्द्याणं त्रिभुवनहितमधुरविशदवाक्काणं अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। मनपरिज्ञानाचं प्रकरण चालू होतं. उपयोग अधिकारामध्ये ज्ञानोपयोगाच्या वर्णनामध्ये 3 ज्ञानाचं वर्णन झालंय. आता आज मनपरिज्ञानाची गाथा पण वाचून झाली, आपली टीका पण झाली. जरा त्याच्यावर विशेष काय आहे का बघू. काय घेतलं होतं काल आपण? मनपरिज्ञान कोणाला होतं, कंडिशन्स कुठले कुठले? मनपरिज्ञानावरणाचं क्षयक्षम आवश्यक आहे, वीर्यात्रय कर्माचं क्षयक्षम आवश्यक आहे. पुढं त्याचा विषय विषय मूर्तिक परमनोगत घेतलं होतं ना त्यांनी, मूर्त वस्तूला जाणतं. आणि मग स्वरूप कसं आहे त्याचं साधन प्रत्यक्ष रूपाने जाणतं. आणि ते कोणाला असतं तर स्वामी कोण आहे त्याचे तर सांगितलं 6 ते 12 गुणस्थांवरती उपेक्षा संयमी हे घेतलं होतं ना विशेष. संयम लब्धीची संयम लब्धीचे 2 भेद आहेत. त्यातल्या उपेक्षा संयमी जीवांना हे मनपरिज्ञान असतात असं आलं होतं. उपेक्षा संयम आणि अपरुत संयम काय अर्थ त्याचा सांगा. काल काय घेतलं होतं? अपरुत संयम म्हणजे काय आणि उपेक्षा संयम म्हणजे काय? संयमाचे 2 भेद का? संयम लब्धी, ज्यांना या 2 लब्धी आहेत संयम लब्धी त्यांनाच मनपरिज्ञान असतं. आणि ज्यांना मनपरिज्ञान असतं त्यांच्याकडे या 2 लब्धी असतात असं सांगितलं. व्याप्ती काय सांगितलं होतं सांगा. उपेक्षा संयम आणि अपरुत संयम म्हणजे काय? स्फूर्तिका की सोनल आहो मी काल घेतलं की हे दीपा भाभी सांगा. योगिता भाभी काय सांगितलं होतं? अपरुत संयम म्हणजे ज्यांना थोडे विकल्प असतील. जसं काय म्हणलं पहिला समजून घ्या. म्हणजे काय म्हणलं की अंगावर काहीतरी जीव चढलाय किंवा खाली कुठेतरी अशा मुंग्या लागल्यात, काहीतरी जीव झालेत असं, तर ते पिंचिनी प्रमार्जन करतील किंवा करायला सांगतील. मग ते विकल्प आहेत. अहिंसाचंच पालन आहे, नाही असं नाही आहे, पण असं थोडेसे त्याच्याबद्दल काहीतरी विकल्प येतील. पण जे उपेक्षा संयमी आहेत ते न स्वतः काढणार न दुसऱ्याला काढायला सांगणार. काही विकल्पच करतात. विकल्प नाहीत त्यांना असे ते उपेक्षा संयमी म्हणजे समभाव निर्विकल्प अशी त्यांची जी वृत्ती असते ते उपेक्षा संयमी. पहिलं अपहृत अपहृत संयम आणि उपेक्षा संयम 2 भेद केले. हे सांगितलं होतं काल, तुम्ही विसरला सगळेजण. तर हे 2 मनपरिज्ञान संयम लब्धी प्राप्त असणाऱ्या उपेक्षा संयमी जीवांना असतात. आणि त्या 2 संयम लब्धी ज्यांना आहेत त्यांना मनपरिज्ञान असतं असं घेतलंय. आणि ते संयम लब्धी कोणाला असतात तर सांगितलं जे विशुद्ध परिणामी आहेत त्यांनाच असतात ह्या 2 लब्धी. आणि विशुद्ध परिणाम उपयोग रूपाने निरंतर म्हणजे सतत जे त्याच्यामध्ये राहतात विशुद्ध परिणामामध्ये असे कोण आहेत तर अप्रमत्त जीव, अप्रमत्त मुने हे असं घेतलंय ना शब्द. मग अप्रमत्त कोणाला म्हटलं होतं? जे 15 प्रमादांनी रहित आहेत. काल तुम्हाला सांगितलं होतं मी काय 80 भंग काढायला. काढले का? क्रोध मान मान येते का? 80 भंग काढायला सांगितलं ते काढले का काल? कसं सांगितले होते? एक काढून दाखवते मी इथं म्हणजे तुम्हाला समजेल. काय काय घेतले होते त्यात?
4 कषाय, 4 विकथा. पहिल्यांदा 5 इंद्रिय घेतले पाहिजे. 5 इंद्रिय, 4 कषाय, 4 विकथा, निद्रा आणि स्नेह. हे सगळ्यांचे भंग केले तर एकूण 80 भंग होतात. मूळ हे 15 प्रकारचे प्रमाद आहेत, त्याचे 80 भंग होतात. प्रमादाचे प्रमाण काका बसा की. तर हे सांगितलं काय, पहिल्यांदा 5 इंद्रियातला त्याला अक्ष म्हणायचं बरं का. काल मला शब्द आठवत नव्हता ना. एक अक्ष घ्यायचा, तो एके ठिकाणी स्थिर ठेवायचा आणि त्याला सगळीकडे फिरवायचं. अक्ष म्हणजे इंद्रिय. अक्ष म्हणजे इंद्रियच नाही, अक्ष म्हणजे एक पॉइंटर. बर. याच्यातला एक पॉइंटर घ्या, सगळीकडे फिरवा. याच्यातला एक पॉइंटर घ्या, सगळीकडे फिरवा. असं जसं की स्पर्शेंद्रिय एक घेतला, काय म्हणायचं, स्पर्शेंद्रिय वशंगतः. पहिला ह्याच्यातलं कषाय घेतला क्रोधी, विकथामध्ये स्त्री कथा आलापी, निद्रालू आणि स्नेहवान. हा झाला पहिला भंग. आता हे कॉन्स्टंट ठेवायचं ना आपल्याला. मग स्पर्शेंद्रिय वशंगतः याला फिरवायचं पहिला कषायाला. मान कषाई, स्त्री कथा आलापी, निद्रा आणि स्नेह. काय जयश्री का कळतंय का. परस्पर्शेंद्रिय वशंगतः माया कषाई, स्त्री कथा आलापी, निद्रा आणि स्नेह. चौथं स्पर्शेंद्रिय वशंगतः लोभ कषाई, स्त्री कथा आलापी, निद्रालू आणि स्नेहवान असं म्हणते. म्हणजे वाचायची भाषा अशी आहे त्याची. स्पर्शेंद्रिय वशंगत, लोभी, स्त्री कथा आलापी, निद्रालू, स्नेहवान हा प्रमाद आहे. मग हे एका स्पर्शेंद्रियाचे 4 भंग झाले कषायाच्या अपेक्षेने. आता परत ह्याच्यातला क्रोध कॉन्स्टंट ठेवा आणि ह्या विकथा फिरवा. असं करत फिरवायचं. निद्रा स्नेह तिकडे एक असेल. आता मग हे इंद्रिय बदलायची. हो बरोबर. किंवा मग मान कषाय कॉन्स्टंट ठेवायचे आणि बदलायचे. असं करत किती भंग होतात, कसं होतात सांगा. हे 5 इंद्रियांचे 5 चोक 20. कसं, क्रोध, मान, माया, लोभ. 5 इंद्रियांना 4 कषायांनी गुणत जायचं. स्पर्शेंद्रियाचे 4 झाले, रसनेंद्रियाचे 4, घ्राणेंद्रियाचे 4, चक्षु इंद्रिय आणि कर्णेंद्रियाचे 4 4 4 असे 5 20 झाले. 20ला 4 आणि मग परत 20ला या 4 विकथांनी गुणायचं. परत स्त्री कथा आलापी, कुठले भोजन कथा, राजकथा आणि स्त्री कथा, चोर कथा, भोजन कथा आणि राष्ट्रकथा. तर या 4 विकथांची गुणल्यावर 80 झाले. 20 5 चोक 20, 20 चोक 80 आणि गुणिले हे एक. त्यामुळं 80 भंग होतात. 80 प्रकाराने आपण प्रमाद करतो हे सांगायचंय. आणि जो प्रमादी आहे त्याला मनपर्य ज्ञान नसतं, त्याला विशुद्धी नसते. हे विशुद्धीचे काय म्हणायचं, उपेक्षा संयम, अपरुत संयम वगैरे या संयम लब्धी प्रमादी जीवाला नसतात. आणि आपण सूक्ष्मतेने काय घटवलं त्याच्यामध्ये, जो स्वभावामध्ये राहतोय, जेव्हा शुद्धोपयोगाची पर्याय आहे त्या समयामध्ये, जेव्हा आपण निर्विकल्प अनुभव करतोय त्या समयामध्ये एवंभूत नयाने तो जीव सुद्धा अप्रमत्त आहे. कारण या कुठल्याही प्रमादाचं तिथं अवलंबन नाही. स्वभावाला विषय करून जाणतोय त्यामुळे इंद्रिय नाही आहे, अतिंद्रिय झालाय. कषायांचं अवलंबन कुठलंही नाहीये त्यामुळं निष्कषाय स्वरूपामध्ये गेलाय. विकथांमध्ये नाही. निद्रा नाहीये कारण स्वभावाशी अटॅच्ड आहे किंवा जागृत आहे. आणि पराकडे नाहीये त्यामुळे उपयोग स्नेहवान पण नाही. म्हणजे स्वतःला जाणतोय त्यावेळेस कुठलाही प्रमाद नसतो. म्हणून एवंभूत नयाने म्हणायचं तिथं की चतुर्थ गुणस्थानामध्ये सुद्धा तो जीव अप्रमत्त आहे त्या समयात, जेव्हा निर्विकल्प अनुभव घेतोय त्या समयामध्ये. आणि म्हणून अप्रमत्त गुणस्थानवरती हे अप्रमत्त जीवातला विशुद्ध परिणाम असतात हे वाक्य सांगितलं तिथं. म्हणजे त्यांनी मागं घेतले ना, वितराग, आत्मतत्व, सम्यक श्रद्धा, ज्ञान, अनुष्ठान, भावनेने सहित असणारा तो विशुद्ध परिणाम कोणाला असतो तर अप्रमत्त जीवाला असतो. त्यामुळे आपण पण तो अनुभव करू शकतो जो की निर्विकल्प दशेमध्ये मुनिराज वारंवार करतायत. तर तो अनुभव आपण काही समयासाठी का असेना निर्विकल्प रूपाने करू शकतो.
म्हणून चतुर्थ गुणस्थानामध्ये शुद्धात्मानुभव आहेच, करू शकतोच आपण. आणि काय सांगितलं होतं विशेष नियम याच्यामध्ये, अप्रमत्त मुनींना असतं असं जे लिहिलंय ना, मग त्याच्यामध्ये त्यांनी प्रश्न विचारला की प्रमत्त मुनींना नाही आहे का मग 6व्या गुणस्थानवरती? मनपर्यंत का? हा, आहे ते. 6व्या पासून 12व्या आहे पर्यंत ते, सांगतो ज्यांना ना. अनुभूती म्हणजे मग तिथे त्यांनी गाथेत शब्द वापरले तर अप्रमत्त जीवालाच असतं. हो प्रमत्त जीवाला नसतं. आम्ही ते खाली आल्यावर त्यांना नाही मनपर्यंत असं का? अप्रमत्त जीवाला कसं असतं, अप्रमत्त जीवालाच ते परपदार्थाला जाणत असताना 7वं गुणस्थान कुठं असतं असं म्हणजे. अप्रमत्त म्हणजे लब्धीच्या प्रमाण अपेक्षेने नाही का 6 ते 12 गुणस्थानामध्ये मनपर्यंत ज्ञान आहे सांगितलं की आपण. मग प्रमत्त जीवाला असतं की हे नाही? बुद्धिपूर्वक तर त्यांनी त्यावेळेस 6व्या गुणस्थानामध्ये जाणत असतील ना परत. नाही प्रमाद म्हणजे हा प्रवचन उपयोग तर 6व्या गुणस्थानात. असतं त्यावेळेस, म्हणजे त्यावेळेस लब्धी उत्पत्तीच्या पडले. अपेक्षेने हा, सांगितलंय. हे शब्द हा. सांगितले. उत्पत्ती कोणाला होणार? सातव्यात 7व्यात आणि 8व्याच्या 6व्या भागापर्यंत अशी काहीतरी उत्पत्ती आहे त्याची. म्हणजे उत्पत्तीच्या अपेक्षेने अप्रमत्त जीवालाच मनपर्यंत ज्ञानाची उत्पत्ती होते, कारण ते विशुद्धीला प्राप्त झालेले आहेत ना. 7व्या गुणस्थानाच्या वरच्या जीवांना कुठले विकल्प आहेत? सगळे जीव वरती श्रेणी आरूढ जीव सुद्धा निर्विकल्प आहेत. मग जेव्हा उत्पत्ती होणार मनपर्यंत ज्ञानाची, ही वृद्धी आहे एक विशिष्ट ना, बुद्धिवृद्धी. मग या वृद्धीची प्राप्ती केव्हा होती? जेव्हा ते विशुद्ध परिणामाला प्राप्त झालेले आहेत. आणि त्या विशुद्धीच्या निमित्तात सगळ्या 64 वृद्धींमधल्या अनेक वृद्धींची सुद्धा तिथं प्राप्ती होत जाते. मग अप्रमत्त जीवाला उत्पत्ती काळाच्या अपेक्षेने हा नियम सांगितलाय की त्यालाच असती म्हणून. पश्चात प्रमत्तस्य अपि संभवती. मग पश्चात तो विकल्प दशेमध्ये आल्यावर प्रमत्त जरी झाला तरी सुद्धा त्याच्याजवळ मनपर्यंत ज्ञान असू शकतं. हे महत्वाचं आहे. हे सगळं कर्णानुयोगामध्ये विशेष वर्णन येतं याचं. इवन सांगितलं आहारक काय आहारक शरीर आणि आहारक अंगोपांग, आहारक वृद्धी म्हणतो ना आपण, ती वृद्धी सुद्धा कुठं प्राप्त होती? अप्रमत्त जीवालाच उत्पत्ती आहे त्याची. पण त्याचा उपयोग आहे कुठं? 6व्या गुणस्थानामध्ये. याचा पण उपयोग रूपाने व्यापार 6व्या गुणस्थानातच आहे मनपर्यंत ज्ञानाचा. वर काय अपेक्षेने म्हणायचं 6व्या गुणस्थानात उत्पत्ती. हा, लब्धीने उपयोग आहे 6व्यात. आणि उत्पत्तीच्या अपेक्षेने आपण 7 ते 8व्याच्या 6व्या भागापर्यंत घेतलं. कोणाचं? आहारक शरीराचं बरं का, आहारक वृद्धीचं. ते 8व्याचं 6वा भाग म्हणू नका, कारण म्हणजे अप्रमत्त जीवाला आहे उत्पत्ती. मग तसंच आहारक वृद्धी सुद्धा अप्रमत्त जीवाला आहे असं सांगायला लागलं. आणि मग जेव्हा व्यापार होणार त्याचा 6व्या गुणस्थानामध्ये होणार. काय कळलं सांगा मी काय बोलले? उत्पत्तीच्या अपेक्षेने अप्रमत्त अवस्था म्हणजे 7व्या गुणस्थानाच्या 7व्या गुणस्थानापासून उत्पत्ती 7व्या गुणस्थानामध्ये होते, ते निर्विकल्प झाल्या. 7व्याच्या वर सगळीकडं. 7व्याच्या वर कुठेही होऊ शकते उत्पत्ती. 6व्यामध्ये काय म्हटलं? उपयोग आहे त्याचा. म्हणजे उपयोग रूपाने जाणतील ना तुमच्या मनात काय चाललंय वगैरे, त्यावेळेस ते 6व्या गुणस्थानात आहे. 7व्या गुणस्थानात असं काय उपयोग रूपाने व्यापार नसतो. पण अजून एकदा असं कुठेतरी मी ऐकलंय की प्रथमोपशम सम्यक क्रियेला होत नाही म्हणण्यापर्यंत, द्वितीयोपशम झाल्यानंतरच मनापर्यंत ज्ञान होतं. प्रथमोपशम सम्यक दृष्टी नाहीच की मग. बरोबर आहे. म्हणजे द्वितीयोपशम पण म्हणू नका, क्षयोपशम सम्यक दृष्टी आहे ना 6व्या 7व्या गुणस्थानामध्ये. क्षयोपशम सम्यक दृष्टीला पण होऊ शकतं. द्वितीयोपशम सम्यक्त्व 7व्या गुणस्थानात नाही, 8व्याच्या वर आहे. आणि 7व्यात उत्पत्ती झाली तर क्षयोपशम सम्यक दृष्टीला होऊ शकते. कारण प्रथमोपशम सम्यक्त्वाचा काळ किती अल्प आहे, त्याची विशुद्धी पण याच्या अपेक्षेने अल्प आहे. आहेत की तिथं पण विशुद्ध परिणाम. पण सांगितलं प्रथमोपशम सम्यक्त्व प्राप्त झाल्यावर ह्याचा काळ अंतर्मुहूर्तच. मग या अंतर्मुहूर्तातून बाहेर पडल्यावर तो क्षयोपशम सम्यक दृष्टी होणार आणि मग तिथं त्याची जी साधना चालणार, त्याच्यात विशुद्धी जी वाढणार, तिथं त्याला ते मनपर्यंत ज्ञान होऊ शकतं. किंवा मग श्रेणी आरूढ झाल्यावर उपशम श्रेणी किंवा क्षपक श्रेणीमध्ये कोणीही जीव असेल तर त्याला पण मनपर्यंत ज्ञानाची प्राप्ती होते. फक्त काही प्रश्नच नाही. फक्त एक तिथं काय नियम आहे, प्रथमोपशम सम्यक्त्व, मनपर्यंत ज्ञान, आहारक वृद्धी या गोष्टी एका वेळी नसतात. काय म्हणले? प्रथमोपशम सम्यक्त्व, आहारक वृद्धी आणि मनपर्यंत ज्ञान. अजून एक आहे परिहार विशुद्धी संयम पण का. बरं, हे 4 गोष्टी एका वेळी नसतात.
सांगितलं. हा? म्हणजे उपयोग एका वेळी एकच असू शकतो का त्यांनी गद्दीमध्ये नसते ते? एक मिनिट, काय म्हणताय विजू काकी? परिहार विशुद्धी संयम पण चौथी सांगितलंय ना. हा. म्हणजे एका वेळी हे नसतं. ज्याला मनपर्यंत ज्ञान आहे त्याला परिहार विशुद्धी संयम नसतो. बरोबर. प्रथमोपशम सम्यक नसतं. हम्म. हा, आणि आहार कृती सुद्धा नसते त्याला. म्हणजे एका जीवाला एका वेळीस प्रथमोपशम सम्यक्त्व, मनपर्य ज्ञान, बुद्धी मनपरिज्ञान आणि परिहार शुद्धी ना. परिहार विशुद्धी. मनपर्य ज्ञान, आहार कृती आणि परिहार विशुद्धी संयम, ह्या 4 गोष्टी एका वेळी एका जीवाकडे नसतात. का बरं? तर तेवढं समजून घ्या, प्रथमोपशम सम्यक्त्वाचा काळ कमी आहे, त्याची विशुद्धी यांच्या अपेक्षेने कमी आहे. मग जो विशुद्धीमध्ये वृद्धी करत जाते त्याला ह्या सगळ्या वृद्धींची प्राप्ती होतीये. मनपर्य ज्ञान म्हणा, आहारक वृद्धी म्हणा, परिहार विशुद्धी संयम म्हणा, ह्या सगळ्या गोष्टींची प्राप्ती अधिक विशुद्धीवाल्या जीवांना होणार आहे. त्यामुळं पहिल्यांदा प्रथमोपशम सम्यक्त्वामध्ये हे नसतात. बरोबर. प्रथमोपसम मिथ्यादृष्टी. हा, काय म्हणत होत तुम्ही? प्रथमोपशम सम्यक्त्व झाल्यावर तो 4थ्या गुणस्थानात असेल, 5व्यात असेल किंवा 7व्यात असेल. विचारत काय होता तुम्ही? विनय. मग अशी चारी म्हणजे मला वाटलं तर उपयोग रूप चारी एकदमच नाही होत नाही, नाही का? उपयोग नाही, लब्धी लब्धी मध्ये सुद्धा, त्याची प्राप्ती सुद्धा होत नाही. जो प्रथमोपशम सम्यक्त्वात आहे म्हणलं ना, आता 7व्या गुणस्थानाच्या वरच्या जीवांना उपयोग तर नाहीच आहे, प्राप्तीच्या अपेक्षेनेच चर्चा आहे ही सगळी. बरोबर म्हणजे आहे. 7व्या गुणस्थानात शुद्ध उपयोग आणि निरंतर उपयोग रूपाने कुठं ते काय हा, मनपर्य ज्ञान सुद्धा तिथं वापरलं जात नाही. उपयोग म्हणले की आले सांगा. कोण आहे? तुम्ही आवाज म्यूट ठेवा. कोणाला बोलायचं असेल तर विचारून, हे म्यूट काढून विचारा फक्त. का हो? फुल आहे. येतोय का आता? व्यवस्थित आहे आवाज, नाही काय प्रॉब्लेम. ठीक आहे. काय म्हणत होता? तुम्हाला रेंज प्रॉब्लेम असेल, परत एकदा लिव्ह करून परत मीटिंग जॉईन करा पाहिजे. म्हणजे प्रथमोपशम सम्यक्त्व झाल्या झाल्या मिथ्यात्वातून आत्ता आलाय ना तो जीववर. मग त्याची विशुद्धी कम्पेअर करा क्षयोपशम सम्यक दृष्टीशी किंवा श्रेणी आरूढ जीवाशी. मग हे जे सगळे वृद्धींची प्राप्ती आहे ती अधिक विशुद्धी परिणामवाल्या जीवाला होणार, जे की निरंतर सांगितलं ना त्यांनी, आत्मानुष्ठानामध्ये भावना करतोय जो निरंतर, अशा त्या जीवाला या सगळ्या वृद्धींची वगैरे विशेषतेची प्राप्ती होणार आहे. बरोबर आहे. अजून काय माहिती आहे मनपर्य ज्ञानाबद्दल? म्हणजे तो द्वितीयोपशम सम्यक्ती आहे त्याला आणि उपशम श्रेणी चढतोय तर त्याला पहिल्या समयातच मनपर्य ज्ञान होऊ शकतं. आणि क्षयोपशम सम्यक्ती त्याला दुसऱ्या समयामध्ये मनपर्य ज्ञान होतं. क्षयोपशम सम्यक दृष्टी श्रेणी आरूढ होत नाही. शाहीक सम्यक दृष्टीवालच होते. उपशम आणि द्वितीयोपशम सम्यक्ती असेल आणि उपशम श्रेणी जात असेल तर पहिल्या समयातच मनपर्य ज्ञान होऊ शकतं. बर. आणि क्षयोपशम सम्यक जर असेल आणि द्वितीयोपशम सम्यक्ती असेल काय काय एकच असणार क्षयोपशम सम्यक्त्व नाही तर द्वितीयोपशम सम्यक्त्व. एका वेळी दोन्ही सम्यक्त्व नाही आहेत. तुम्ही वाचलेलं सांगताय का? काय काय ऐकलेलं सांगताय? ऐकलेलं म्हणजे कल्पनाबाईंची प्रवचन असतात ना विषय हा, तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की एक मिनिट ऐका. प्रथमोपशम सम्यक तर होत नाही आणि द्वितीयोपशम सम्यक उपशम श्रेणी करत असेल तर पहिल्या समयातच त्याला मनपर्य ज्ञान होऊ शकतं. आणि दुसरं काय कंडिशन म्हणला क्षयोपशम सम्यक दृष्टीला? क्षयोपशम सम्यक्त्व जर का असेल तो हा, आणि तर दुसऱ्या समयामध्ये त्याला मनपर्य ज्ञान होतं. श्रेणी मांडत नाही. क्षयोपशम सम्यक दृष्टी जीव श्रेणी चढत नाही. एकतर तो औपशमिक सम्यक दृष्टी असणार नाही तर क्षयिक सम्यक दृष्टी असणार. क्षयोपशम सम्यक दृष्टी नाही चढत वर. आता काय परत ऐकलेलं बघून सांगा पाहिजे. काहीतरी असेल सांगितलेलं तो त्या
विषयी तर परत एकदा ह्यांची काय सांगायचं. शंका आहे, क्षयक्षम मध्ये चढत नाही तर क्षयक्षम सम्यक्त सोडून ते उपशम सम्यक्तला प्राप्त होतील का, आणि मग श्रेणी चढते. म्हणजे आता श्रेणी काय चढताना. हा बरोबर आहे की 7व्या गुणस्थानामध्ये क्षयक्षम सम्यक दर्शन आहे, 4 ते 7 पर्यंत क्षयक्षम सम्यक दर्शन आहे. त्याच्यानंतर श्रेणी आरूढ होताना एकतर त्या प्रकृतींचा परत एकदा उपशम करेल त्याला द्वितीय उपशम म्हणतात, किंवा क्षय करत जाईल तर क्षयिक सम्यक दृष्टी म्हणतात. दोन्हीपैकी काहीतरी करेल तर मग क्षयक्षम मध्ये काय हे प्राप्त होत नाही, श्रेणी आरूढ होत नाही. काय म्हटलं विजू काकी सांगताय का द्वितीय उपशम सम्यक दृष्टी कोणाला म्हणायचं? स्फूर्ती काकी ऐकलेलं असलं तर सांगा. नाही असं एवढं सांगता येणार नाही. पण माहिती आपले संगीताबेन गेलात बाहेर. सांगितलं विजू काकी सांगताय काय? तुम्ही आता सांगितलं ते तेच की 7व्या जरा डिटेल कोणाला माहिती असलेलं सांगतील ना, मी काय आपलं ढोबळ सांगणार असंच. सांगताय काय काकी? अनंतानुबंधीचं विधी संयोजन झालेलं असेल म्हणजे द्वितीय उपशम सम्यक दृष्टी असतो तिथं अनंतानुबंधीचं विधी संयोजन होतं, बरोबर. आणि प्रथम सम्यक दृष्टीजवळ फक्त त्याचा उपशम झालेला असतो. उपशम जे आहे तसंच राहणे, आणि काय विसंयोजन म्हणजे अनंतानुबंधीचं प्रत्याख्यान संयोजन मध्ये त्याचं कन्व्हर्शन होतं. म्हणजे जेव्हा प्रथमोपशम सम्यक्त्व होतं ना, तर ह्या प्रथमोपशम सम्यक्त्वामध्ये 7 प्रकृतींचा उपशम होतो. कुठल्या 7 प्रकृती? मिथ्यात्व, दर्शन मूल्याच्या 3 आणि अनंतानुबंधीचे 4 आणि अनंतानुबंधी 4. या 7 प्रकृतींचा उपशम झाल्यावर जे प्राप्त होतं त्याला पहिल्यांदा प्रथम उपशम सम्यक्त्व म्हणलं. आणि जेव्हा द्वितीयोपशम सम्यक्त्व प्राप्त होणार तेव्हा या ठिकाणी या जीवाला ह्या सगळ्या सत्तेमध्ये असतात, उदयामध्ये नसतात. अनुदयामध्ये गेलेत पण सत्तेत असतात या 7 प्रकृती. पण हा जो द्वितीयोपशम सम्यक दृष्टी जीव असतो तो या अनंतानुबंधीला विसंयोजन म्हणजे काय, थोडक्यात क्षय म्हणा, पण ते क्षय असं असतं की पुन्हा एकदा त्याला होऊ शकतं म्हणून त्याला क्षय नाही म्हणायचं, म्हणून त्याला विसंयोजन म्हणलं जातं. ऍक्च्युली हे सत्तेतच राहिलं नाहीये विसंयोजना झाल्यावर. या 4चं तो अप्रत्याख्यान प्रत्याख्यान संज्वलनामध्ये टाकतो सगळं द्रव्य. त्यामुळं अप्रत्याख्यानावरण प्रत्याख्यानावरण संज्वलन, त्यामुळं हे द्रव्य आता तरी सत्तेतनं पूर्ण नष्ट झालेलं असतं. पण जर हा जीव पुन्हा खाली उतरला पहिल्या आधी गुणस्थानामध्ये, 4थ्या आधी गुणस्थानांमध्ये वगैरे, पहिल्या 2ऱ्या आधीच तर ते पुन्हा त्याला ते अनंतानुबंधीची संयोजना होऊ शकते. त्यामुळे ह्याला क्षय नाही म्हणलं. भलेही सत्तेत नाहीये तरी सुद्धा क्षय नाही म्हणायचं त्याला. मग या 3 प्रकृती आणि या प्रकृती या अनंतानुबंधीची विसंयोजना झाली आणि मग राहिलेल्या परत सगळ्या प्रकृतींचा उपशम झाला, म्हणून याला द्वितीय उपशम म्हणायचं. दुसऱ्यांदा उपशम झाला त्याला म्हणायचं द्वितीय उपशम. मग इथं काय म्हणायचं, 7च उपशम म्हणायचं का 3च उपशम म्हणायचं? परत हे तर उपशमातच होते की दर्शन मोहनियाचे 3. होय विजू काकी? 5 सेकंद किती म्हणतात? तेच ना, मग हेच याच्याच अपेक्षेने. हा नाही मला काय विचारायचं विजू काकी, मला काय विचारायचंय, ही दर्शन मोहनियाची 3 प्रकृती उपशमातच होते ना. क्षयक्षम सम्यक दृष्टीला पण उपशमातच आहेत, फक्त त्या सम्यक प्रकृतीचा उदय होता. मग ह्या हे तर कळलं की, 1 मिनिट मला ह्याचं विचारायचंय, जेव्हा ह्याचा उपशम होतोय द्वितीयोपशम त्यावेळेस तिथे सम्यक प्रकृतीचा सुद्धा उपशम झाला असंच म्हणणार की या 2 प्रकृती उपशमात होत्या, एक उदयात होती क्षयक्षम सम्यक दृष्टीला. आणि मग जेव्हा हा श्रेणी आरूढ होतोय त्यावेळेस तिथं सम्यक प्रकृती सुद्धा उपशमात गेली. हा, मग ह्या 3 प्रकृतींचा उपशम आणि अनंतानुबंधीची विसंयोजना याला म्हणलं द्वितीय उपशम. हे लय वेळा घेतलं ना तरी सुद्धा डोक्यातनं जाते माहिती का, असं किती वेळा वाचले माहिती का, स्पेशली ते नाही विसरते नाही. हे नक्की तो उपशम हे विसंयोजना होती हे माहितीये, पण ह्याला नक्की द्वितीय उपशम का म्हणतात हे विजू काकी मला तुमच्यामुळे कळलं. दुसऱ्यांदा उपशम झाला हो की, पण कोणाचा झाला कसं झालं हे तर उपशमीतच होत्या, पण आहे ते द्वितीय उपशम सम्यक तो चारित्र्य मोहनियाच्या अपेक्षेने. मग
मग हे म्हणायचं का आता अनंतानुबंधीची तर विसंयोजना झाली आणि या सगळ्या प्रकृतींचा उपशम झाला का? अप्रत्याख्यान प्रत्याख्यान येत आहेत की ते आता संज्वलन संज्वलन फक्त येत आहे. हा मग अप्रत्याख्यान प्रत्याख्यान झाला असं. हा हा म्हणजे हा तुम्ही काय हा हा अहो द्वितीय उपशम संघटनाचं प्रकरण चाललंय आपलं. द्वितीय उपशम संघटना चाललंय की नाही. हो की मग हे चार आणि हे 4 आहेत. 4 त्रिक 12 आणि हे 4 आहेत हे तर उदयात असणार आहेत ना संज्वलनाच्या. दिसतंय का? मग काय म्हणते शोभा काकी कुठल्या 21 हे 9 मध्ये काय ऍड करायचं? हा 9 आणि 4 13 आणि 4 17 आणि 4 21 मिळाले. कोणत्या कोणत्या? 9 कशा आहेत हो. हा मग हे 4 अनंतानुबंधी 4 अप्रत्याख्यान आणि 4 प्रत्याख्यानावरण ह्यांचा उदय असणार आहे संज्वलनाचा. मग तो कुठंपर्यंत असेल तिथंपर्यंत लावून घ्यायचं आणि मग या 21 प्रकृतींचा उपशम करत जातो आणि मग तो उपशम होतो पूर्ण 11व्या गुणस्थानामध्ये. आणि मग तो जी उपशम द्वितीय उपशमाला काय म्हणायचं उपशम श्रेणीला पूर्ण करून मग पुन्हा खाली उतरणार आणि मग परत क्षय करत जाऊन चढेल असं. चांगला खुलासा. ले आता वॉशआउट झाले सगळे डोक्यातून त्यामुळं काय सांगायचंय का शोभा काकी अजून? आता ह्याचं काय विशेषता सांगितली आहे की अवधी ज्ञान आणि मनपर्य ज्ञानामध्ये काय काय फरक आहे किंवा विशेषता याच्यासाठी आपलं एक सूत्र आहे ना काय ते तत्वार सूत्राचं एक सूत्र आहे की याचं विशुद्धी क्षेत्र स्वामी विषयभ्यो. विशुद्धीच्या क्षेत्राच्या अपेक्षेने मग ह्याच्या अपेक्षेने तिथं त्यांनी 2 भेद केलेत. हे माहित नसतं तर लिहा म्हणजे परत विसरते आणि मला दाखवा. मी परत तुम्ही विचारलं तर सांगा म्हणजे तुम्हाला समजलंय का नाही कळलं असं म्हणा. कोण वापरते सगळे आमच्या सगळे अडाणी. अवधी आणि मनपर्य ज्ञानाची फरक काय आहे कुठल्या अपेक्षेने 2 ज्ञानामध्ये फरक आहे हे सांगितलं होतं ना. तर पहिलं सांगितलं ह्याचं विशुद्धी म्हणा द्रव्य म्हणा किंवा विशुद्धी म्हणा. विशुद्धीच्या अपेक्षेने काय फरक आहे तर अवधी ज्ञान रूपी द्रव्याला जाणतं. ज्या रूपी द्रव्याला अवधी ज्ञान जाणतं त्याच्या अनंताव्या भागाला मनपर्य ज्ञान जाणतं. काय म्हणले? ज्या रूपी द्रव्याला अवधी ज्ञान जाणतं त्याच्या अनंताव्या भागाला मनपर्य ज्ञान जाणतं. म्हणजे काय सांगितलं ह्याचा विषय आहे परमाणू. तर त्या परमाणूच्या सुद्धा अनंताव्या भागाला मनपर्य ज्ञान जाणतं. मग त्यामुळे ह्याचा विषय अजून सूक्ष्म आहे. पुढं विशुद्धी झाल्यावर क्षेत्र. किती क्षेत्राला अवधी ज्ञान जाणू शकतं तर सांगितलं अवधी ज्ञानाची प्रवृत्ती त्रस नाडीपर्यंतच होते. हा बोला. हा सगळीकडे जायचं पुढं बरोबर आहे. जे काय त्याच्यात गुण आहेत गुणांच्या विभाग प्रतिच्छेद पर्यायाचा विभाग प्रतिच्छेद असं पुढं पुढं जायचं त्याच्यामध्ये. परत त्यात हे पण घेतले ना काय ते असंच लावता येतं. फक्त गुण आणि पर्यायांच्या अपेक्षेने आणि त्या पर्यायाच्या पुन्हा गुणांच्या विभाग प्रतिच्छेदांना जाणतं मनपर्य ज्ञान असं. ह्याचं क्षेत्र सांगितलं त्रस नाडी आहे. अवधी ज्ञानाचं क्षेत्र म्हणजे त्रस नाडी मधल्या जीवांना अवधी ज्ञान असतं आणि याचं क्षेत्र सांगितलं फक्त मनुष्य लोक आहे. ह्याच्यापेक्षा बाहेरच्या कुठल्या जीवाला मनपर्य ज्ञान नसतं. मनुष्य लोक म्हणजे मानसत्व
हा अडीच द्वीप अडीच म्हणजे आता कुठं आहेत त्यांचं क्षेत्र असं घेतलंय ना. आता 45 लाख योजन आपण त्याचं व्यापाराच्या अपेक्षेने सांगतो. उपयोग कुठंपर्यंत लावतोय तर 45 लाख योजनपर्यंत त्याचा व्यापार असू शकतो. हे घेतलं होतं मागं आपण. कसं सांगितलं होतं? 45 लाख योजन कोणी तर या मेरू पर्वतावर उभारलेले मुनींचं क्षेत्र किती आहे? 45 लाख योजन म्हणजे अडीच द्वीप. हे अडीच द्वीप 45 लाख योजन आहे. आणि कोणी मुनी आता इकडं आणा त्या मुनींना. इथं धात्री खंडात असतील किंवा मानुषोत्तर पर्वतावर असतील तर यांचं 45 लाख योजन कसं लावलं होतं? बाहेर 22.5 लाख आणि आत 22.5 लाख योजन असं त्यांचा विस्तार 45 लाख योजन असेल. म्हणजे कुठं आहेत त्यांच्यापेक्षाने तो व्यास 45 लाख योजनचा घ्यायचा. तेवढ्यापर्यंत त्यांची मनपर्यंत ज्ञानाची प्रवृत्ती होऊ शकते. मग कोण आहे म्हणून सांगितलं होतं? अडीच द्वीपाच्या बाहेर मानुषोत्तर असले तर इकडे घ्यायचे, कुठे असले तर म्हणलं मानुषोत्तर पर्वत आहे. अडीच द्वीप झाला ना हा आपला. अडीच मानुषोत्तर द्वीपामध्ये पर्वतावर असले तर तिथून 45 लाख योजन मागं पुढं. पण इकडचं मनुष्य कुठे? मनुष्य नाहीच आहे तिथं. मग कोणाचं जाणते? तिर्यांचे आहेत की. पंचेंद्रिय तिर्यांचे आहेत. देव आहेत, यंत्रवासी, ज्योतिष्कवासी वगैरे कोणी पण देव आहे. मग कोण असतील संज्ञी पंचेंद्रिय त्यांच्या मनातलं जाणण्याची शक्ती त्यांच्यामध्ये आहे असं सांगितलं. म्हणून मनपरिज्ञानाच्या प्रवृत्तीचं व्यापाराचं क्षेत्र किती तर 45 लाख योजन असं सांगितलंय. इथं जातात असा अर्थ घेऊ नका. मुनी मनुष्य आहेत, मनुष्योत्तर पर्वताच्या बाहेर जाणार नाहीत. त्यामुळं ते ज्ञानाच्या अपेक्षेने बाहेर आहेत. तेवढं प्रवृत्ती त्यांची. पण ते स्वतः फिजिकली अडीच द्वीपामध्येच आहेत, त्याच्या बाहेर जात नाहीत. आता ह्याचे स्वामी कोण आहेत? अवधूत ज्ञानाचे स्वामी चारी गतीचे संज्ञी जीव आहेत. आणि मनपरिज्ञानाचे स्वामी नियमाने कर्मभूमीज, गर्भज, पर्याप्त सगळ्या ह्या कंडिशन सांगितल्या. भावलिंगी, वृद्धिप्राप्त, तद्भव मोक्षगामी. बसा. हा ते रुजुमतीवाल्यांचं नाही म्हणत ना आपण, म्हणून ते इथं नाही. गुलमती, रुजुमती, कारण ते प्रतिपाती असं सांगितलं. वृद्धिप्राप्त मुनी. आणि ठीक आहे. त्यांचं गुणस्थान कुठलं असणार आहे? आता हे सुअवधी ज्ञानाची चर्चा आहे. बरं. आणि इकडं अवधी ज्ञानामध्ये आता चारी गतीचे जीव लावले. जर समजा आता तुम्ही ते मिथ्यादृष्टी, सम्यक दृष्टी सगळे घेतला तर 1 ते 12. मग ते काल मला एकाने प्रश्न विचारला. मी परवा लिहून दाखवलं होतं ना बहुप्रत्यय अवधी ज्ञान कोणाला असतं, तर मी चतुर्थ गुणस्थान लिहिलं होतं. मग त्यांनी मला विचारलं की पहिलं गुणस्थान का नाही लिहिलं तुम्ही? मग ते आमचं प्रकरण सम्यक्त्वाच्या अपेक्षेने चालू आहे आणि अवधी ज्ञानाचं प्रकरण आहे, कुअवधीचं नाही आहे. म्हणून मी ते चतुर्थ गुणस्थान घटवलं होतं. ते खुलासा सगळ्यांना व्हावा म्हणून सांगितलं. पहिल्या गुणस्थानात पण आहेच, भवप्रत्यय पण आहे, गुणप्रत्यय अवधी ज्ञान पण आहे. पण आपली इथं सुअवधी ज्ञानाची चर्चा होती म्हणून मी चौथ्या गुणस्थानापासून लिहून दाखवलेलं. सामान्य समजून घेताना पहिल्या गुणस्थानापासून सगळ्यांना अवधी ज्ञान आहे, दोन्ही प्रकारचे. तर इथं त्यांनी असं घेतलंय की सर्वावधी ज्ञानाने कार्मण द्रव्याच्या अनंतावा भाग रूपी द्रव्य जाणले जाते. सर्वावधी अवधी ज्ञान म्हणजे अवधी ज्ञानातलं मॅक्झिमम विशुद्धी असलेलं ज्ञान. मग त्या ज्ञानाने कार्मण द्रव्याचा अनंतावा भाग एवढं सूक्ष्म म्हणायचंय रूपी द्रव्य जाणलं जातं. पण त्याहूनही अनंतावा भाग
रुजुमती मनपरिज्ञानाचा विषय आहे आणि त्याहूनही अनंतावा भाग विपुलमती उपयोग मनपरिज्ञानाचा विषय. लावतच नाही, फक्त आपलं त्याचं सांगितलं. किती विशुद्धी एवढं सांगितलं. केवळ ज्ञान तर कुठं तुम्हाला काय बाहेर जाण्याला जाते, पण किती आहे त्याचं पॉवर काय आहे हे सांगण्यासाठी. तुम्हाला एक ते बाहेरचं बघितल्यावर महिमा कळते ना, असं समजत नाही की आपल्याला इंद्रियाची महिमा आहे तर ज्ञानाची महिमा काय. म्हणजे विशुद्धी ती त्यांची स्वतःची आहे. त्या विशुद्धीच्या निमित्तात प्राप्त झालेलं हे बघत नाही आपण. बाहेर इतकं जाणलेत ते म्हणलं ना, म्हणून चमत्काराला सगळे नमस्कार आणि करतात. विशुद्धी कधी होणार, फक्त स्वतःकडे आत्मविषय केलं म्हणून सांगितलं. मग विशुद्धी आपल्याला पण बनवता येते, आपण पण जाणू शकतो स्वतःला आणि त्या विशुद्धीला प्राप्त होऊ शकतो. पण आपण सगळं पडलोय, बाहेरचं जाण्याला जातोय आणि ज्याला त्या ज्ञानाची प्राप्ती झाली आहे त्या क्षयोक्षम ज्ञानाची महिमा करत बसतोय. मग त्याचे पाया पडतात जाऊन लोक. अवधी ज्ञानाने काहीतरी सांगितलं म्हणजे विशेष त्यांनी सांगितलं बरं का, जाणून. जसं आमच्या गल्लीमध्ये एक जण ते आम्हा भगवान म्हणतात ना, असं काहीतरी आहे बाहेर प्रस्त, मला लय माहित नाही त्याच्याबद्दल, पण ते एक जण आहेत असं आमच्या मागं राहणारे. तर त्यांचं घर जवळपास आता इथून समजा आपल्या गेटपर्यंत लांब असेल, तर इतकी मोठी लाईन असते तिथं त्यांच्या घराबाहेर उभारलेले. का बरं, तर त्यांना पाया पडायचं म्हणून त्यांना ते चढवायचं काहीतरी आणि त्यांनी काय सांगतील ते ऐकायचं, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा. पैसे देऊन असं संयमी वगैरे काय नाही बरं का. घरात नवरा बायको गृहस्थ आहेत ते, आणि मग त्यांचे लोक जाऊन पाया पडतात आणि त्यांना काहीतरी विशेष ज्ञान असतं आणि त्यांनी काहीतरी सांगतात, ते सांगितलं की खरं होतंय अशा रूपाने. मग कशात अडकलो आपण, बाहेर असल्या महिमा करत जातो असल्या कसल्या गोष्टींची, आणि मग ज्याच्यामध्ये ते नाहीच आहे ऍक्च्युली, अशा त्या गोष्टीची आपण प्राप्ती करण्याचा प्रयत्न करतोय. मग तिथं उलटा आपल्याकडे त्यापेक्षा जास्त ग्रेटनेस आहे म्हणा, किंवा आपल्याकडे जास्त त्याच्यापेक्षा महत्व आहे. म्हणजे अतिंद्रिय ज्ञानाची महिमा यायला पाहिजे. आणि इंद्रियाच्याच पुष्टीसाठी सगळा प्रयत्न चाललाय शेवटी. त्यामुळं जे कोणी काय असं सांगितलं नवीन की आपल्याला त्याच्याबद्दल विशेषता वाटते, आणि इथं आहे अपूर्व स्वभाव तर त्याला जाणायला त्याची अपूर्वता वाटत नाही. हे दिनी तद्भव मोक्षगामीच असतं का विपुलमती मात्र तद्भव? विपुलमती नियमाने तद्भव मोक्षगामी आहेत, रुजुमती प्रतिपाती असू शकतात. आणि काय वाक्य सांगितलंय, अवधिज्ञान, मनपरिज्ञान आणि केवल ज्ञान या सर्व बुद्धिरुद्धी आहेत, म्हणून वृद्धिधारी मनुष्यांनाच हे ज्ञान असते, त्यातही सर्व वृद्धिधारींना नसते. जे कोणी या बुद्धिरुद्धींना प्राप्त झालेले असतील त्यात पण त्यांनी अनेक भेद केले, ते दाखवलं होतं काल आपण ह्याच्यात वाचले बरोबर हेच प्रकरण तत्वार सूत्रमध्ये. बुद्धिरुद्धीचे पण त्यांनी 8 का काय भेद घेतलेत ना. मग त्या सगळ्यांनाच असतं असं नाही, कुठल्या वृद्धिधारींना असेल कुणाला नसेल. म्हणून हे सगळं समजून तुम्ही सांगणार होतं शोभा काकी, आज टाइम संपला. मनपर्यय ज्ञान समजून काय फायदा असं त्यांनी विचारलं होतं. सांगा काय फायदा, हे सगळं समजून शिकून काय फायदा? फायदा नाही तेवढं सांगता येते, काहीच फायदा नाही असं सांगायला बरोबर सांगा. म्हणजे मनपर्यय ज्ञान प्राप्त झालं तरी त्याचा आपल्या केवळ ज्ञानासाठी म्हणजे काय सुखासाठी काय खास उपयोग नाही. उपयोग काय चांगला म्हणते, उपयोग काय नाही हे येत आहे. उपयोग काय, सूक्ष्मता त्यात आणखीच नाही म्हणून आपण आता हे झालं. एवढं समजतंय की फक्त किती त्या परिणामांची विशुद्धी आहे ज्याला हे प्राप्त होते ते, आणि तो जीव स्वभावाकडे आहे. परिणाम मला सुद्धा करता येऊ शकते, पण मी तसा पुरुषार्थ, आणि त्यांचा पुरुषार्थ आहे तो स्वभावाकडे आहे, त्या प्राप्तीकडे नाहीये. बरोबर. आणि आपण त्यांना काय प्राप्त झालं ह्याच्याकडे आपली दृष्टी आहे, बाह्य दृष्टी आपली. मग तिकडं दृष्टी देऊ नका, त्यांची जिथं दृष्टी तिथं ठेवा तर त्याची उपलब्धी होणार आहे. आणि ती उपलब्धी म्हणजे काय फार महान गोष्ट आहे असं नाहीये, कारण त्याचा आपल्याला आपल्या सुखासाठी काही उपयोग नाही. काय नाही याला तर म्हणा संसारासाठी झालं म्हणा याला तर कोणी द्रव्याला जाणतात म्हटल्यानंतर संसारासाठी वाढवण्यासाठी. मग ते आणि संसारासाठी उपयोग केला तर ते राहणार नाही मनपर्यय ज्ञान. नाही आता समोरचा येऊन विचारले, ते राजा जाऊन विचारला ना मनपर्यय ज्ञानींना, त्यांनी काय अंगठी नाही माझं हा भव्य जीव आहे म्हणून त्यांनी सांगितले की तुझी अंगठी कमळात. नाही ती अंगठीवाला जीव वेगळा, आमचा राजा वेगळा आहे. तर त्यांनी जाऊन विचारलं की माझ्या प्रजेत सुख राहणार का आणि माझी आयु किती आहे असं त्यांनी विचारलं जाऊन. मग त्या मनपर्यज्ञांनी याच्या मनातनं राज्य जाणलं सगळं,
म्हणजे हे धवलात उदाहरण घेतलंय त्यांनी की प्रजेचं सुखाली किती सुखशाली किती काळपर्यंत राहणार त्याच्यावर मुनींचं काय प्रयोजन? काय धर्म प्रभावना असेल माग काहीतरी त्या राजाच्या निमित्तामध्ये काहीतरी वृद्धी व्हायची असेल असं काहीतरी. नाहीतर मग तेव्हा एकदा त्यांनी सांगितलेलं एखाद्याला खरं आयु त्यांचं खरं झालं म्हणजे धर्माची किती प्रभाव नाही, मग ते सगळीकडे सांगणार ना. खरं त्यांना त्यांच्या विशुद्धीतनं बाहेर येऊन हे सगळं करावं लागतंय. हो ना. म्हणजे ते भ्रष्ट झाल्याचं का असं म्हणायचं. त्यांना काय प्रयोजन? विशुद्धीतून बाहेर येऊन तुम्ही मला विचार शेवटी त्यांना आपल्याला उपदेश द्यायचं पण प्रयोजन नाहीये. ते करतात म्हणल्यावर ते असंच काहीतरी माग ते विकल्पात येतात ना. पण आता हे विकल्पाच्या भूमिकेत त्यांनी चाललंय त्यांचं. हो की पण ते प्रजेचं त्याच्या संरक्षण, मागं पण आयुष्य सगळं- हे तर अशुभच झालं की हो. त्याच्या माग पण धर्माचाच उद्देश असणार आहे. त्याच्याशिवाय काय सांग. पण मी म्हणते की त्या समोरच्या जीवाचं जाणलं असेल भवितव्य चांगलं आहे हा ऐकून बदलेल. जसं ते किडा झाला एक राजा आणि मुलाने विचारलं तर त्यांनी लगेच दीक्षा घेतली. सांगितलं की मुनींनी तुझ्या वडिलांचा असा असा आहे. पण का सांगितलं तर त्यांनी त्या तो शौचालयात किडा होणार आहे तो त्यांचा मुलगा दीक्षा घेतला होय. दीक्षा घेतला लगेच. होय, बरं. ते गेला मारायला म्हणला काय कसं मारायचं म्हणलं वडिलांनी मला हा, सांगितलं. नंतर तर म्हणले हे असा संसार आहे या गतीत जातो ना तीच पर्याय होती की लगेच तिथंच दीक्षा घेतली. होय. हे पुढचं माहित नव्हतं. म्हणजे असंच काहीतरी धर्माच्या प्रभावनेचा म्हणजे उद्देश ते असणार. जाणतेत ना काय जाणते की हा भव्य जीव आहे. ह्याला सांगितलं तर हा उलटा नाही प्रचार करणार त्याचा. हा धर्माची महिमा करणार आणि स्वतःवर घासणार. म्हणजे बघितलं ना ह्यांचं काय झालं मग आता आपलं काय होणार आहे म्हणून ती धर्माकडे ते सांगतात. आणि एखादा जीव जरी समजा समोर बसलेला काय म्हणायचं मिथ्यात्वी असेल, संसारात आसक्त असेल, मोही असेल, तरी सुद्धा एखादे मुनी त्याला सांगतील बरं का कशासाठी तर त्याची योग्यता प्राप्त व्हावी, त्याला तसं धर्माचा उपदेश मिळावा हा पण मागं उद्देश असतो. आता तो मिथ्यादृष्टी मंत्री असतो त्याला चारण वृद्धीधारी मुनी दाखवते तो मंत्री परत बदलतो त्याचे डोळे तक्षण जाते. किंवा ते नागश्रीची कथा पण आहे. नागश्रीला का व्रत देते तर माहिती का क्रोधी वडील आहे पण ते वडील दीक्षा घेते. नागश्री तर करतीचा अभ्यास पण वडील दीक्षा घेते. पुढे जाणं म्हणून म्हणजे तुला व्रत सोडायचं ना सोड पण माझ्या जवळ येऊन सोड. म्हणजे हे जाणलेलं त्यांनी ना म्हणजे सगळीकडून धर्माचं स्थितीकरण करण्याचेच भाव असतात. त्याच्यातून वृद्धी व्हावी. आपण बाह्यतून बघतो त्यामुळे आपल्याकडे एवढे ही काही संसारातली गोष्ट सांगत बसले पण त्यांचं प्रयोजन संसारातली गोष्ट सांगायची नाही. त्यातनं त्याला म्हणतात ना परिचित मार्गाकडून बरोबर. म्हणून आपण पण आपल्या स्वभावाला जाणा तर मनपरिज्ञान सहज आहे. कारण घरात आपल्याला असे प्रसंग येतात ना काय काय बघतील बर बाबा हा कर असं पण ह्याचं हे असं आहे असं आपण म्हणजे शेवटी त्यांनी त्याला ते अनुभव आला की तो बरोबर. म्हणून असं रोज येत जावा. काहीतरी असं चर्चा होत असते ऐकत नाही तुम्ही आमचं काय आम्हाला कारण सांगू नका संसाराचं.